नमस्कार. मी मुरलीधर रावसाहेब उंबाड, कंधार तालुका, जिल्हा नांदेड या ठिकाणी राहतो. मला गेल्या 8 वर्षापासून डोळ्याचा नेत्र रोगाचा त्रास होता आणि दोन्ही डोळ्याला छिद्र पडले होते माझ्या. आणि मला एका ठिकाणून माहिती मिळाली की साई सूर्य नेत्र सेवा अहमदनगर सर डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्याकडे जा, तुमचा इलाज होईल असं माहिती मला मिळाली. मी त्यानंतर आल्यानंतर सरनं मला सांगितलं नेत्र ओपनचे दोन्ही ऑपरेशन करावं लागतील, काही वेळ लागेल त्याला असं सांगितलं. तपासणी केली. मी माझ्या गावी गेलो, परत नाव नोंदणी केली. ज्यांनी कोणी नेत्रदान केले त्यांना भेटल्यानंतर मला कॉल आला. तुरंत आल्यानंतर मला बोलवलं सरनी. त्यांनी भरपूर सहकार्य केलं. पहिल्या दिवशी एक ऑपरेशन केलं एका उजव्या डोळ्याचं, पुन्हा नंतर दुसरं कोणीतरी नेत्रदान केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरांनी त्या पण डोळ्याचं ऑपरेशन केलं. आज मला फक्त 8 ते 9 दिवस झालेले आहेत. मला 80% दिसते, फक्त 20% नजर मार खाती माझी. आणि 1 महिना त्यांनी टाइम दिलता, पण मला 8 दिवसाच्या आत दिसायला लागले. सर्वात प्रथम मी आभार मानतो साई सूर्य नेत्र सेवा हॉस्पिटल त्यांचे आणि त्यांच्या स्टाफचे. का तर मी एक कुठेतरी वाकडा पाऊल टाकला तो त्यांनी माझा परिवार वाचवला. सर्वात प्रथम नेत्रदान करणाऱ्या लोकांचे आभार. जरी कोणी असं असेल तर काय घाबरायची, काळजी करायची काय गरज नाही. श्री डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्याकडे इलाज आहेत आणि ते करतील, भरपूर सहकार्य करतील. माझ्यासोबत सुद्धा कोणी नव्हतं. माझ्यासोबत फक्त माझी पत्नी आणि एक 4थीचा मुलगा होता. तरी त्यांनी भरपूर सहकार्य करून त्यांच्याकडे मला 5 दिवस ठेवून घेऊन त्यांचे मी उपकार जलम विसरणार नाही असे मला केलेले आहेत. धन्यवाद सर. असंच कोणी नेत्रदान करणार असाल बेशक करा. आणि कोणी हातपाय गाळून बसू नका, माझं काही होणार नाही, काही दिसणार नाही. मी सुद्धा तेच केलं होतं, वाकडा पाऊल टाकलो होतो. परंतु मला योगायोग साईबाबाच्या आशीर्वादाने आणि श्री साई नेत्रसेवाच्या आशीर्वादाने आणि ज्यांनी कोणी नेत्रदान केले त्यांच्या आशीर्वादाने आज माझा परिवार बचला. आणि मी हिम्मत केलो, हारलो होतो पण हिम्मत केलो. नमस्कार. साई सूर्य नेत्र सेवा, नव्या युगाचा प्रकाश नवा, दृष्टीसुधेचा अनमोल ठेवा, दृष्टीसुधेचा अनमोल ठेवा. साई सूर्य नेत्र सेवा, साई सूर्य नेत्र सेवा. साई सूर्य नेत्र सेवा, माणिक चौक, अहमदनगर. नेत्र सेवा.